एका उंदरामुळे माणसाचा जीव जाऊ शकतो हे ऐकून धक्का बसेल. पण असेच एका आलिशान क्रूज समुद्री प्रवासात काही दिवसातच 3 लोकांचा मृत्यू झाला. हंटा विषाणू हीच ती भयानक वास्तविकता आहे. हा विषाणू प्रामुख्याने संक्रमित उंदरांच्या लघवी, विष्ठा आणि लाळेमधून पसरतो. त्या सूक्ष्म कण हवेत मिसळतात आणि माणूस श्वास घेताच विषाणू थेट शरीरात प्रवेश करतो. सुरुवातीला ताप, अंगदुखी, डोकेदुखी आणि थकवा जाणवतो. त्यामुळे अनेकांना साधा ताप वाटतो, पण काही दिवसातच फुफ्फुसांमध्ये पाणी साचू लागतं, श्वास घेणं कठीण होतं आणि शरीर ऑक्सिजनसाठी तडफडू लागतं. काही रुग्णांना उलट्या, अतिसार आणि चक्करही येऊ शकते. धक्कादायक गोष्ट म्हणजे आजही या विषाणूसाठी ठोस विशेष औषध उपलब्ध नाही. गंभीर रुग्णांना अतिदक्षता विभागात ऑक्सिजनच्या आधारावर उपचार दिले जातात. पण कोरोना सारखा हा रोग माणसात वेगाने पसरत नाही, हीच खरी गोष्ट आहे. त्यामुळे स्वच्छता राखणं, उंदरांपासून दूर राहणं आणि बंद अस्वच्छ जागा टाळणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. विचार करा, दिसायलाही न दिसणारा हा विषाणू मानवासाठी किती भयानक ठरू शकतो. पण तुम्हाला काय वाटतं, भविष्यात असे विषाणू जगासाठी सर्वात मोठा धोका बनतील का?